आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याण डोंबिवली महापालिकेची विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कैलासवासी प्रकाश परांजपे नावाची एकमेव अभ्यासिका असून त्या अभ्यासिकेत 70हून अधिक मुले शिकत आहेत। 200 रुपये प्रति महिना असे दर आकारण्यात येत होते। मुलांना या अभ्यासिकेत कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती। बंद एसी, बंद वायफाय यांसह अभ्यासिकेत असणारे तुटलेले बेंच तसेच दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त होते। नुकतीच या अभ्यासिकेत दरवाढ झाल्याने माजी आमदारांसह अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी महापालिकेमध्ये धाव घेतली। यावेळी 200 रुपयाची आता प्रति महिना 1000 रुपये दरवाढ करण्यात आली आहे। उल्हासनगर महापालिका विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मोफत उपलब्ध करून देतात, परंतु कल्याण डोंबिवली महापालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय करतात का असा प्रश्न माजी आमदार प्रकाश भोईर यांनी उपस्थित केलाय। तसेच अभ्यासिकेतील लायब्ररीमधील पुस्तक चोरीला जातात हे कारण देत विद्यार्थ्यांना लायब्ररीमधून एकही पुस्तक दिलं जात नाही। विशेष म्हणजे या अभ्यासिकेमध्ये एमपीएससी, यूपीएससी अशा उच्चस्तरीय शिक्षण घेणारे विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महापालिकेत जमलोय, मनसेचे पदाधिकारी असतील आणि आमच्या मागे जे सगळे दिसत आहेत ते जे विद्यार्थी आहेत ते इथे एमपीएससी, यूपीएससी आणि इतर अभ्यास करणारी मुलं आहेत। तर आज महापालिकेची एकमेव जी शासकीय लायब्ररी आहे कैलासवासी प्रकाश परांजपे अभ्यासिका, ह्या अभ्यासिकेमध्ये आजपर्यंत 200 रुपये देऊन ती मुलं शिकत होती। वायफायची सुविधा होती, एसी होता, सगळे बसायला बाकडे होते चांगल्या प्रकारे आणि स्वच्छता। परंतु आता हे टेंडर जर द्यायचं असेल कॉन्ट्रॅक्टरला, मग ह्या सगळ्या सुविधा बंद केल्या गेल्या। वायफाय बंद केला गेल्या 2-4 महिन्यापासून। त्यांना स्वच्छता त्यांची होत नव्हती, पाणी दिलं जात नव्हतं। तर ह्या मुलांची, ही सगळी ग्रामीण भागातली मुलं ही 200 रुपयाच्या वर बेर करू शकत नाही। तर अशा परिस्थिती असताना ह्या मुलांची एकच मागणी आहे की ज्या सुविधा पहिल्यापासून होत्या ना आम्हाला, त्या 4 सुविधा म्हणजे वायफाय, एक पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि एसी, ह्या 4 सुविधा असतील तर आम्हाला ते पैसे वाढवून नको। कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी 1000 रुपये महिन्याला प्रवेश फी घेणार आहे आणि दुसरं दर महिन्याला 500 ते 700 रुपये आकारणार आहे। ह्या मुलांची एकच मागणी आहे की अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर नको। आणि माझं म्हणणं एक आहे की उल्हासनगर महापालिका जर आहे त्याच्यामध्ये ज्या अभ्यासिका आहेत त्या फुकट चालवतात, मग आपली महापालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते? आपण प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसाय बघून प्रत्येक पैसेच विकत कॉन्ट्रॅक्टरला देणार आहोत का? काही गोष्टी आहेत ज्या सुविधा म्हणून आपण द्यायला हव्यात त्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण देऊ शकत नाही का? एवढी आपल्या महापालिकेला भीक लागली का? अशी जर परिस्थिती असेल ना तर एक आम्हाला सांगा, ही अभ्यासिका आम्ही फुकट चालू, महाराष्ट्र नवनिर्माण तेरा फुकट चालू आहे। पण जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी 10,000 रुपये तो कॉन्ट्रॅक्टर महापालिकेला देणार आहे, मग त्यासाठी एवढं चाललं आहे का? आणि प्रत्येक ठिकाणी हेच गोष्टी बघत असतील तर ही आता ही सगळी जी विद्यार्थी आहेत ती टिटवाळा, आंबिवली, उंबर्डे, सापड ह्या सगळ्या ग्रामीण भागातली मुलं आहेत। आणि त्या मुलांना आज एवढ्या 4-6 महिने तुम्ही एवढा त्रास देऊन पण ते तिथे अभ्यास करतायत, म्हणजे त्यांना ती तेवढी निकड आहे म्हणून करतायत ना। तर आमची एकच मागणी आहे की आता तुम्ही हे टेंडर, ते काय त्यांनी एका अर्जावर टेंडर दिलं आहे ते रद्द करावं आणि ज्या काही सुविधा असेल तो खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेने स्वतः उचलावा आणि फुकटमध्ये यांना विद्यार्थ्यांना ते देण्यात यावं किंवा 200 रुपये ते देत आहेत ते आकारण्यात यावे, एवढंच आमची मागणी। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।